म्हणजे अलीकडं प्रेम प्रकरणातून खून, मारामाऱ्या किंवा मुला-मुलींनी जर परस्पर प्रेमातून लग्न केलं तर मुलाच्या आई-वडिलांनी मुलीला मारणं किंवा मुलाच्या आई-वडिलांनी मुलाला मारणं, अशा घटना आपण महाराष्ट्रामध्ये ऐकतोय. आणि ही प्रेमाची प्रकरणं आपण ग्रंथापासून बघतोय, की रुक्मिणीने सुद्धा एक प्रेमपत्र धाडलं होतं श्रीकृष्णाला आणि माझ्याशी लग्न कर किंवा माझा भाऊ एका दुष्ट माणसाशी माझं लग्न लावायला निघालाय म्हणून मला मात्र तूच आवडतोस म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचं असं कृष्णाला सुद्धा सांगितलं आणि कृष्णाने ते पत्र वाचून रुक्मिणीला आणलं, तिच्याशी विवाह केला. ह्या गोष्टी आपण प्रेमाच्या ऐकतो. आणि आता अनेक अशा हीर रांझा असतील, सलीम अनारकली असतील, अशा बऱ्याचशा प्रेमाच्या जोड्या आपण त्यांच्या लव्ह स्टोरी ऐकल्यात. त्याच्यावर काही सिनेमे निघाले. खरं तर एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम असणं, तो त्यांच्या दोघांचा संबंध येतो. परंतु लग्न करायचं म्हणलं की अनेक जणांचा संबंध येतो. त्यात काही अडी-अडचणी, जातीची अडचण येते, परिस्थितीची अडचण येते, काही आई-वडिलांची अडचण येते, की आई-वडिलांना ती मुलगी पसंत नसते किंवा त्या मुलीच्या आई-वडिलांना मुलगा पसंत नसतो. या साऱ्या गोष्टीमध्ये वादंग निर्माण होतं. आणि अशीच एक मला वाटतं ह्याच्या अगोदर एक कवी प्रशांत मोरे यांची एक गीत आहे, एका कुंकुपायी दूर मैना उडून जाईल. त्यातलं एक शेवटचं कडवं मला इथं मुद्दाम सांगावंसं वाटतं, की त्यामध्ये प्रियकर सांगतोय प्रेयसीला, जर तुझं माझं लग्न नाही झालं तरी सुद्धा तू दुसऱ्या संग नांदायला गेली तरी तुझ्या संसारात मी कुठलाही अडथळा आणणार नाही. त्यामध्ये शेवटच्या कडव्यात सांगितलंय, मैने पोरी तू सुखानं नांद. म्हणजे प्रियकर सांगतोय प्रेयसीला, तुझं जरी लग्न दुसऱ्या संग झालं असलं तरी तू तिथं सुखानं नांद. धन्याची नांद ती प्रेमानं सांद, आसवांना घालून बांध, सजना संगे सुखानं नांद पुरी, गोडीनं नांद पुरी, सुखानं नांद. असा प्रियकर प्रेयसीला सांगतोय. जर तुझी आठवण मला आली, याद तुझी ग आल्यावर खुन चंद्राला करीन. म्हणजे चंद्राकडं पाहून मी तुझी आठवण काढील, एकटाच राहील, डोळ्यातनं अश्रू ढाळील, एकटाच गाईल, एकटाच राहील, परंतु मी तुझ्या संसारात कुठलाही अडथळा आणणार नाही. असं कवी प्रशांत मोरे यांचं गीत आहे. त्या गीतामध्ये सांगितलंय. परंतु खूप छान सुंदर सांगितलंय, परंतु प्रियकर मात्र तसा प्रत्यक्षात वागत नाही. आपण ह्याच्या अगोदर कितीतरी घटना ऐकल्या आहेत, की प्रेयसीनं जर दुसऱ्या संग लग्न केलं तर जर तू माझी नाही तर कुणाचीच नाही म्हणून तिला भर चौकात तिच्यावर बोकसणं किंवा तिला ऍसिड टाकणं, तिला पेट्रोल टाकून पेटवून देणं, अशा घटना आपण पाठीमागे ऐकल्या. अशीच एक घटना आपल्याला ऐकायची आता, की पुणे जिल्ह्यामधील घटना आहे. ताजी घटना आहे, मागच्या 4 दिवसापूर्वी घडलेली. त्याआधी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे. पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, दौंड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातले दौंड तालुका आणि दौंड तालुक्यातील राहू येथील सुशांत मापारी हा मुलगा आणि पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील पायल कांबळे या दोघांची काही निमित्तानं संबंध आले, ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते दोघांचं प्रेम भरास आलं. दोघांनी ठरवलं, अगदी सुशांतचं म्हणणं होतं की मला तुझ्यावर लग्न करायचंय आणि ते लग्नाचा त्यांनी घाट धरलेला, दोघांचंही ठरलेलं. परंतु काही कारणाने, कारण पोलिसच्या तपासात त्यांचं काय दोघांचं वांद कशासाठी आलं, वाकडं का आलं, काय वाद झाला ते काही माहिती नाही, ते काय पुढे आलं नाही. परंतु या दोघांच्या प्रेम प्रकरणामध्ये तिसऱ्या एका दीपक जगताप या नावाच्या मुलाचा नाहक बळी गेलेला आहे. तो कसा बळी गेला, यांचं प्रेम कसं विस्कटलं, या दोघांचं काय कशामुळे वाकडं आलं काय माहिती नाही, त्या दोघांचं प्रेम विस्कटलं. आणि पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील एक जगताप कुटुंब अगदी शेती करणारं कुटुंब होतं. शेतीतून काय उत्पन्न यायचं, त्यातून वेळ मिळत ते मोलमजुरी सुद्धा करायचे. आणि त्यांचा मुलगा हा दीपक जगताप, तो उरुळी कांचन येथे एका शोरूम मध्ये काम करत होता. त्यालाही पगार बऱ्यापैकी होता. आणि आता आई वडिलांचं शेतीतलं पैसे येत आहेत, पोराचा पगार येतोय म्हणल्यावर मुलाच्या लग्नाचा विषय घरामध्ये चालला. परंतु दीपकचं जी सुशांत मापारीची प्रेयसी होती पायल कांबळे, त्यांचं विस्कटल्यानंतर पायल ह्या दीपकच्या प्रेमात पडली. पण दीपकला कसलीही कल्पना नव्हती की पायलचं आपल्या अगोदर एका सुशांत नावाच्या मुलावर प्रेम होतं, असं काही त्याला माहिती नव्हतं. आणि हा दीपक जगताप आणि पायल कांबळे या दोघांचं प्रेम झालं. आणि ह्या प्रेमातून ह्या दोघांनी पुरंदर तालुक्यातल्या बेहुरी इथं एका देवीच्या मंदिरात त्यांनी विवाह सुद्धा केला. विवाह केल्यानंतर दीपकच्या आई वडिलांनी ते ऍक्सेप्ट केलं, विरोध केला नाही, मान्य केलं. चला,
केलंय मुलांनी लग्न, आहे दोघांची पसंती. मग ते घरी आले लग्न करून. घरी आले त्याच्यानंतर त्यांनी जिथं दीपकचं काम सुरू होतं ओळीकांची तिथं खोली घेऊन राहिले. खोली घेऊन राहिल्यानंतर मात्र इकडं सुशांत मापारीला समजलं की पायलनं लग्न केलंय. एका दीपक जगताप या मुलाशी लग्न केलं हे समजल्यानंतर सुशांत मापारी मात्र रागाने लाल झाला, चिडला, सोडाची भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्या दोघांना आहे ना काय अगोदर पायलला फोन केला की तू त्याच्याबरोबर लग्न कसं काय केलं, तू मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. आता यातून तिनं त्यानं तिच्या पतीला पण फोन केला दीपकला की तू कसं काय पायल बरोबर लग्न केलं, मला लग्न करायचं होतं, पायल माझी होती आणि तू कसं काय लग्न केलं. आता याची कल्पना दीपकला अगोदर काहीच नव्हती, यांचं प्रेम होतं. परंतु ही फोन आल्यानंतर दीपक अगदी मनात नाचून खचून गेला आणि पायल आणि दीपक दोघंही घाबरले. कारण तशी सुशांतनं धमकी दिली होती की तुम्हाला दोघांना बघून घेतो, जिवंतच ठेवणार नाही. ही धमकी दिल्यामुळे दोघं घाबरले आणि हे त्यांच्या दीपकच्या गावी आले, पुरंदर तालुक्यातल्या राजेवाडी येथे. ही घटना ही जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, जरी तालुका पुरंदर असला तरी जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. आणि इथं ते घरी आल्यानंतर त्यांनी पाहुण्या सांगितलं, घरी आईवडिलांना सांगितलं की बाबा असं असं आम्ही लग्न केलंय खरं, पण हिचा पहिला प्रियकर अशा फोन करून धमक्या देतोय. आणि मग काही पाहुण्यांनी सांगितलं चला लग्न होऊन काय जास्त दिवस झालं नाही कुठं, चला आपण त्या सुशांत मापारीची समजूत काढू, त्याला समजून सांगू, असं काय त्यांनी सांगून दोघांना आधार दिला. परंतु गाडीवर जात असताना त्या सुशांतचा सतत फोन यायला लागल्या म्हणल्यावर दीपकनी मात्र त्याला आईवडिलांपाशी सोडलं. दीपकच्या आईवडिलांच्या घरी राजेवाडी येतं पायल कांबळेला सोडलं. पायलला सोडल्यानंतर आईला आणि पायलला सांगितलं की सतत त्याचा फोन येतो, एकदाचा त्याचं मिटून येतो. आणि म्हणून तो तिथं गेला आणि तो सांगत होता फोनवरून सुशांत की माझ्याकडे पायलचा फोन आहे, ती तुला द्यायचा आहे, झालं गेलं काय असेल ते मला काय बोलायचं नाही, पण तू हा फोन तिचा आहे, तुझ्याकडे द्यायचा आहे, असं म्हणून तो त्याला बोलत होता. आणि एवढ्याच समजानं तो सुद्धा गेला. गेल्यानंतर पुरंदर तालुक्यातल्या माळेगाव या ठिकाणी त्यांनी तिथं ऊसाच्या शेतामध्ये गाठलं. आणि तिथं सुशांत मापारी त्याचा दुसरा एक अनोळखी मित्र, त्या दोघांनी मिळून दीपकचा खून केला धारदार कोयत्याने. आणि इकडं मात्र दीपक अजून घरी कसा येईना म्हणून वाट पाहत दीपक अजून रात्रभर घरी आला नाही म्हणल्यावर दीपकच्या आईनं सवितानं तिच्या भावाला फोन केला, म्हणजे दीपकच्या मामाला. दीपकचा मामा आला. इकडं कुणीतरी व्हॉट्सअपवर इथे एक असं प्रेत पडलंय, मोटरसायकल आहे लाल रंगाची, तिथे एक पुरुष पडलेला आहे, त्याच्या डोक्यात जबरदस्त मार लागलेला आहे, रक्तप्रवाह वाहिलेला आहे. आणि अशी कुणीतरी पोस्ट सुद्धा टाकली व्हॉट्सअपला आणि पोलीस स्टेशनला माहिती दिली त्या माळेगाव येथील पोलीस पाटलांनी. आणि तशी माहिती मिळाल्यानंतर हे मामा तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की हा दीपकच आहे, दीपकचंच प्रेत पडलेलं होतं. खरं तातडीनं पोलिसांनी पुढची प्रक्रिया, पोलिसांचं जे काम चालू असतं तिथनं पुढं त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु तिथं दीपकला मात्र मृत घोषित करण्यात आलं. आणि मृत घोषित केल्यानंतर मात्र इकडे दीपकच्या मामानं सुशांत मापारीचा अगोदर फोन येत होता, त्यांनी धमक्या देत होता, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संपूर्ण प्रोसिजर करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सुशांतला ताब्यात घेतलं. दीपकच्या खुनाच्या चौकशी झाल्यानंतर सुशांत मापारी यानं माहिती सांगितली की पायल आणि माझं प्रेम होतं, मला तिच्याशी लग्न करायचं होतं, परंतु तिचं माझं थोडंसं वाजल्यानंतर तिनं मात्र दीपकशी लग्न केलं. दीपकनी माझ्या प्रेयसीशी लग्न का केलं म्हणून ह्या सोडाच्या भावनेतून मी चिडलो आणि मी दीपकला धडा शिकवला. या घटनेतून आपण काय शिकणार आहोत की आज पोलिसांनी दीपक तर कायमचा गेला आणि सुशांत सुद्धा जेलमध्ये गेला. ज्या घटना प्रेमाच्या घडत होत्या, परंतु जर एखाद्या मुलीनं प्रेमात एक तर ह्या गोष्टी करू नयेत, आपलं करिअर बघावं. परंतु जर कुणाच्या सहवासात प्रेम आपल्याला नाहीच, प्रेमात शिवाय तिथं जमलं, त्या पुरुषाशिवाय जर आपल्याला नाहीच करमलं, तर तो कसा आहे, त्याची चाल कशी आहे, त्याचे संस्कार कसे आहेत, त्याचे विचार कसे आहेत, या साऱ्या गोष्टी मुलींना प्रेम करताना पाहाव्यात. मुलांनी सुद्धा मुलगी कशी आहे. तर दीपकचा खून विनाकारण झाला, त्याचा कुठलाही दोष नव्हता, त्यामुळे मुलांनी सुद्धा मुलीचं संस्कार पाहावेत आणि आई वडिलांचं म्हणणं ऐकावं आणि आपण आपलं करिअर पाहावं. खरं तर आता ह्यातून आपण काय शिकायचं, हे दोन्ही पुरुष एक तर जेलमध्ये गेला, एक कायमचा गेला आणि पायल सुद्धा आता अनाथ झाली, किंवा तिच्या कॅरेक्टर कसं असेल, ती तिसरा मुलगा बघेल तो तिचा विषय नाही. परंतु ह्या घटना महाराष्ट्रामध्ये अलीकडे जास्त घडायला लागल्या आहेत.
पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.